हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, मार्केट खूप दिवस झालं डेली फॉल करत होतं. कंटिन्यू फॉल बघितला मार्केटमध्ये आपण. काही काही स्टॉक तर 50, 60, 70% पर्यंत क्रॅश झाले, असं म्हणा करेक्ट झाले असं म्हणू शकतो आपण. मग भरपूर लोक क्वेश्चन विचारायचे की सर इन्व्हेस्टमेंट कधी मी करू शकतो किंवा ॲव्हरेजिंग कधी करायचे, कारण की मी ऑलरेडी लॉसमध्ये खूप चाललोय. माझा पोर्टफोलिओ खूप जास्त डाऊन आहे. ऑब्व्हियसली हे बघा, सगळ्यांचा पोर्टफोलिओ डाऊन आहे. आजच्या डेटला असं कोणी नाही ज्याचे निगेटिव्ह रिटर्न्स नाही आहेत. ओके, पोर्टफोलिओमध्ये रिटर्न सगळ्यांचे निगेटिव्ह दिसतात, नो डाऊट, कारण की मार्केट तेवढं करेक्ट झालेलं आहे. पण आपल्याला या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी शोधायची होती ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येईल किंवा ॲव्हरेजिंग करता येईल. मग ती अपॉर्च्युनिटी आत्ता आली आहे का, हे थोडक्यात डिस्कस करूया, जाणून घेऊया. ओके, सो निफ्टीचा इथं चार्ट मी ओपन केलाय आणि वन डेची टाइम फ्रेम आहे. तर एक ट्रेंड लाईन दिसते बघा तुम्हाला, टॉपपासून एक एक्झॅक्टली ट्रेंड लाईन आहे. मार्केट भरपूर वेळा बाउन्स केलंय, लाईक इथून जेव्हा फॉल केलं ना, इथून बाउन्स केलंय, इथपर्यंत आलं, करेक्ट झालं, परत रिजेक्शन आलं, इथून बाउन्स केलं, परत रिजेक्शन आलं, इथून बाउन्स केलं, परत रिजेक्शन आलं. एक्झॅक्टली फायनली आता 22,000ला होल्ड करून बाउन्स केलंय आणि ही ट्रेंड लाईन इथं 23,000ची लेवल इथं दिसते. एक इम्पॉर्टंट लेवल आहे. तर इथून जर त्यांनी रिजेक्ट केलं तर परत एकदा सेलिंगला जाऊ शकतो, ऑब्वियस आहे. ओके, सो म्हणजे पास्टचे जे स्ट्रक्चर दिसतंय ह्याच्यावरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की झालंय काय आणि काय होऊ शकतं, पॉसिबिलिटी काय. म्हणजे ही ट्रेंड लाईन ऑब्वियस व्हॅलिड आहे हे तर आपल्याला समजलं या ठिकाणी. ओके, आता मी तुम्हाला क्लिअर सांगतो, इथं थोडंसं झूम करूया आणि मी माझा पर्सनल व्ह्यू मांडतोय. असं नाही की मी तुम्हाला कुठलं रिकमेंडेशन वगैरे सांगतोय किंवा तुम्ही पण असंच करायला पाहिजे. माझ्या इन्व्हेस्टमेंटबद्दल जे केलंय मी ते तुम्हाला दाखवणार आणि तेच सांगणार आहे. ओके, या ठिकाणी जेव्हा 22,000ला त्यांनी होल्ड केलं, बाउन्स केलं ना, तर 22,500च्या आसपास आपण डिस्कस केलं होतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट थोडीफार आता ॲड ऑन करू शकतात, कारण की जर 22,000ला ब्रेक करते तर मग एक्झिट करायची गरज आहे या ठिकाणी. ओके, आता इम्पॉर्टंट एक लेवल बघा इथे होती 22,770. तुम्ही 5 व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल, ही लेवल आपण डिस्कस भरपूर वेळा केली आहे. तर या लेवलला भरपूर होल्ड केलं होतं. हे बघा इथं भरपूर होल्ड केलं, ब्रेक केलं आणि एक्झॅक्टली 700-800 पॉईंट्स तो फॉल केला. तर आता तुम्ही इकडे जर नीट बघितलात ना, तर 22,500च्या वरती पण आहे, 22,770च्या पण वरती आहे. म्हणजे पॉझिटिव्ह मार्केट आहे. बाउन्स तर केलंय चांगलं आणि एक झोन होता, एका रेंजमधून आपण बाहेर पण पडलोय. म्हणजे इकडे पॉझिटिव्ह आहे आणि इकडे बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. ओके, सिंपल गोष्ट आहे. पण आपण ट्रेंड लाईनला अवॉइड करणार आहे का? अजिबात नाही करणार, कारण की ट्रेंड लाईन ब्रेक होणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक ट्रेंड लाईन पण आहे आणि 23,000ची लेवल पण इकडे आपल्याला दिसते, जी की इम्पॉर्टंट आहे. ह्या दोन्ही लेवल्स इकडे ब्रेक होतील आणि मग मला वाटतंय की मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सिनेरिओ दिसतोय, जिथून पुढे ना मार्केट स्वतःचा ट्रेंड इथून चेंज करू शकता 23,000 पासून. सो माझं असं मत आहे की मी थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं, ह्याला थोडंसं आपण ना काय करूया, 1 हवरच्या टाइम फ्रेमवरती येऊन दाखवतो तुम्हाला मी. 1 हवरला आलो तर जोपर्यंत ही 770 वगैरे लेवल आहे किंवा जोपर्यंत 22,500ची लेवल आहे ना, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, ॲड ऑन करू शकतात आणि ॲव्हरेजिंग पण करू शकतात. पण जर 770च्या मार्केट खाली आलं किंवा 500च्या खाली आलं ना, तर तुम्हाला एक्झिट करायची गरज आहे, कारण की परत ते 22,000कडे जाऊ शकतं. कारण की पास्ट रेकॉर्डमध्ये जर बघितलं तर असं झालेलं आहे. भरपूर वेळा असं झालंय की मार्केटने काय केलंय, बाउन्स केलंय आणि रिजेक्ट केलंय आणि जेव्हा रिजेक्ट केलंय तेव्हा लो पण ब्रेक केलाय. सो दॅट्स वाय तुम्हाला हे समजलं पाहिजे की जर तो रिजेक्ट करतो ट्रेंड लाईन पासून, तर ह्या लेवल आहेत ना, ह्या होल्ड केल्या पाहिजे. जर त्या लेवल ब्रेक केल्या, म्हणजे 22,770ची लेवल ब्रेक केली किंवा 500ची लेवल ब्रेक केली, तर तुम्हाला लगेच एक्झिट व्हायचं आहे आणि छोटे मोठे लॉसेस घेऊन बाहेर पडावं लागेल. याप्रमाणे मी माझा प्लॅन केलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो. मी आज इन्व्हेस्टमेंट केली आहे, थोडीफार इन्व्हेस्टमेंट मी पण आज केली, आजच केलेली आहे. तुम्हाला दाखवून देतो आणि कुठल्या कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. कुठलेही रिकमेंडेशन नाहीये, मी माझं एक बास्केट बनवून ठेवलं होतं, ते मी ॲड ऑन केलं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. थोडक्यात काय, तर तुम्ही इथं ॲव्हरेजिंग वगैरे थोडंफार करू शकतात, पण सिंपल गोष्ट तीच आहे की जर त्या लेवल्स जर ब्रेक होतील ना, तर तुम्हाला एक्झिट करायची पण गरज आहे. म्हणजे जास्ती होल्ड करायचे किंवा बघत बसायची गरज नाही, छोटे मोठे लॉसेस घेऊन बाहेर पडायची गरज आहे. तर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे त्याच पर्स्पेक्टिव्हने मी स्वतः केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवून देतो. चला, मी इकडे बघू शकता पोझिशनमध्ये आज मी 23 स्टॉक्स परचेस केलेत, 23 स्टॉक्स मी बाय केलेत या ठिकाणी. ओके, आणि इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती अराउंड 2-2.5 लाखाच्या आसपास केलेली आहे आणि मला आता 4,000 रुपीजचे रिटर्न्स या ठिकाणी दिसतात. कुठले कुठले स्टॉक्स आहेत, 23 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि क्वांटिटी ते दिसते बघा. मॅनकाइंड फार्मा 2 स्टॉक घेतात, कोलगेटचे 3 स्टॉक घेतात, ॲस्ट्रलचे 4 घेतात. या टाईपमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि या ठिकाणी 4,000 रुपीजचे रिटर्न्स दिसतात. ओके, असे 23 स्टॉक्स मी इथं इन्व्हेस्टमेंट केली. मी एक बास्केट बनवलं होतं, तुम्हाला दाखवतो. ऑर्डरवरती क्लिक केलं आणि बास्केटवरती क्लिक केलं. बघा, इन्व्हेस्ट नावाचं एक बास्केट क्रिएट केलं होतं आणि इथं आईवरती क्लिक करतो, म्हणजे सगळं दिसेल बास्केट. सो हे स्टॉक आहेत आणि किती इन्व्हेस्टमेंट करणार होते मी सगळं फायनल केलं होतं. किती रुपये इन्व्हेस्ट, 10,000 रुपये प्रत्येक स्टॉकमध्ये करायचे ठरले होते आणि या ठिकाणी मी हे बास्केट क्रिएट केलं होतं आणि इथूनच ऑर्डर फायर केलेली. ओके, या ठिकाणी मी रिसीट केलं बास्केट, म्हणजे तुम्हाला दिसेल की किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट मी केली आहे. मॅनकाइंडमध्ये 4,000 रुपये,
कोलगेटमध्ये 7,000 रुपये, असं असं करत मी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. मला वाटतं CDSL मध्ये मी जास्त इन्व्हेस्ट केले आहेत. CDSL मध्ये 22,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत. ओके, याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट प्रत्येक स्टॉकमध्ये डिफरंट आहे. म्हणजे 5 ते 10,000 रुपये प्रत्येक स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलंय. असं करत मी 23 स्टॉक्समध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जे की तुम्हाला पोझिशनमध्ये दिसत असेल. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की बाबा त्या लेवल्स जर ब्रेक झाल्या, म्हणजे खाली जर त्या लेवल्स ब्रेक झाल्या, तर डेफिनेटली मी ते एक्झिट करून टाकणार. मी त्याच्यामध्ये नाही थांबणार. आय गेस मला तुम्हाला बास्केट शेअर करता येऊ शकतं. एक सेकंड, लिंक ह्याची कॉपी करून ठेवतो आणि पेस्ट करून टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ते ओपन करा, तुम्हाला हे बास्केट बघायला भेटेल. ओके, आणि याप्रमाणे तुम्ही पण करू शकतात. आणि इथून बघा, एक्झिक्यूट ऑल ऑर्डर्सवरती क्लिक केलं ना की एकाच क्लिकवरती सगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट होतात. असं तुम्ही बास्केट स्वतः पण क्रिएट करू शकता आणि इथूनच ऑर्डर क्लिक करू शकता किंवा फायर करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. ओके, एक सिंपल व्ह्यू तुम्हाला मी सांगितला. याप्रमाणे माझा प्लॅन आहे फ्युचरसाठी. 23,000 जर ब्रेक झालं ना या ठिकाणी, तर मी एकदम होल्डच करेन त्याला. मग कुठलंही टेन्शन मी घेणार नाही जोपर्यंत लेवल आहेत कुठल्या 22,717 आणि 500, 22,500 या लेवल जोपर्यंत आहेत मी बिंदास्त राहणार. 23,000 जर ब्रेक केला तर 23,000 सपोर्ट कन्सिडर करून आपण अजूनच बुलिश मार्केट बघणार आहे या ठिकाणी. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे प्लॅनिंग केलं जाऊ शकतं आणि टेक्निकल अनालिसिस काय असतं, कशा प्रकारे आपण चार्ट अनालाइज करतो, याप्रमाणे मी इन्व्हेस्टमेंट माझी प्लॅन करतोय. तुम्ही ह्या हिशोबाने करा किंवा डिफरंट वेजनी पण करू शकतात. कुठल्याही प्रकारचं ऑब्व्हियसली रिकमेंडेशन दिलेलं नाहीये, जस्ट एज्युकेशनल पर्पज होतं आणि मी माझी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली. ओके, चला मग मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, जय महाराष्ट्र.